नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अखेरीस पंढरपूरचा पांडुरंग पावला आणि रोहित पवारांनी आपला अन्नत्याग सोडला. आमच्यासारख्याचा जीव भांड्यात पडला. कारण उपोषण ही मक्तेदारी सध्या अंतरवली सराटीचे जरांगे पाटील यांच्याकडे आहे. आणि दुसरा जरांगे पाटील रोहित दादांच्या रूपाने उदयाला येतो का अशी आम्हाला भीती वाटत होती. पण 2-3 दिवसातच मटण जिरलं आणि अन्नत्याग सोडून सूत्रांच्या माहितीनुसार रोहित पवार यांनी यथेच्छ मटणावर ताव मारला अशी बातमी आहे. आणि सूत्रांकडून बातमी याचा अर्थ धादांत खोटी असणार हे गृहीत धरायला हरकत नाही. जगातलं सगळं काय ते ज्ञान आपल्याकडे आहे अशा थाटात वावरणारा असा एक नवा उदयोन्मुख नेता म्हणून रोहित दादा पवार सध्या उदयाला येत आहेत महाराष्ट्रामध्ये. मीडिया पलीकडे त्यांचं काही फारसं स्थान नाहीये. अगदीच आपल्याकडे मीडियाचं दुर्लक्ष होत आहे असं वाटलं की काहीतरी उटपटांग करायचं आणि संजय राऊत यांच्या स्पर्धेत येऊन उभं राहायचं. या पलीकडे गेल्या निदान 5-6 महिन्यामध्ये रोहित पवार यांनी काहीही केलेलं नाही. अजितदादांचा जो आकस्मिक अपघाती मृत्यू झाला त्याला आता 5 महिने होतील. त्या कालखंडामध्ये 5 महिन्याच्या दादांच्या अत्यंत निकटच्या कुटुंबातल्या देखील लोकांनी जितका टाहो फोडला नसेल तितका रोहित पवारांनी फोडून घेतला. आणि त्या अपघाताची चौकशी करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या एजन्सीज काम करतायत त्यांनी सुद्धा जितकं तपास काम भिंग घेऊन आणि दुर्बिणी घेऊन केलं नसेल तेवढं काम रोहित पवारांनी गेल्या 5 महिन्यात केलं. पण हाती काही आलेलं नाही. ठणाणा, नुसता ठणाणा. आणि त्यामुळे हळूहळू अजितदादांकडे पाठ फिरून रोहित पवारांनी आता नेहमीच्या राजकारणामध्ये काहीतरी नवीन स्क्रिप्ट सापडतं का, नवीन नाटक करायला जमतं का याचा प्रयोग सुरू केलाय. आणि त्यातून हे वेगवेगळ्या मागण्यांसाठी जे काय अन्नत्यागाचं नाटक केलं होतं ते इतकं नाटक होतं की आजोबा शरद पवार आणि आत्याबाई सुप्रियाताई सुळे यांना देखील रोहितकडे वळून बघायची इच्छा झाली नाही. अशा वेळेला मग आपलं पोरगं एकटं पडतंय म्हणून बहुधा त्यांच्या जवळच्या कुटुंबातले म्हणजे आई वडील पत्नी मुली वगैरे कोण असतील त्यांनी तिकडे धाव घेतली. अगदीच आपला एवढा मराठा गडी ज्याला आपण उपोषणामध्ये किंवा आपल्या आंदोलनामध्ये सगळ्या गाव गन्ना फिरायची परवानगी दिलेली होती असा रोहित पवार मागे पडतोय, एकाकी पडतोय दिसल्यानंतर जरांगे पाटील सुद्धा पंढरपूरला पोहोचले होते. आणि अखेरीस मला वाटतं गिरीश महाजन यांनी गेले पंढरपूरला आणि त्यांनी शासनाच्या वतीने रोहित पवारांच्या तोंडाला पानं पुसली. ताबडतोब अन्नत्याग गुंडाळून रोहित पवार नेहमीच्या जगात आले. अर्थात रोहित पवारांचं नेहमीचं जग आणि वास्तव जग हे कुठलं कसं आहे हे मलाही माहित नाही. कारण ते भ्रमिष्ठावस्थेत जगतात ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या वक्तव्यावरून बोलण्यावरून आणि अशी खुलचट विधानं करणाऱ्याला आपल्या मराठी माध्यमामध्ये फार प्राधान्य आहे. काहीतरी खुळ्यासारखं बोल, अर्थशून्य बोल, बिनबुडाचं बोल की लगेच तुला वारेमाप प्रसिद्धी मिळते. आणि त्यामुळे रोहित पवार हे गेले 5 महिने हे प्रसिद्धीच्या झोतात राहिले. अशा रोहित पवारांनी अचानक पुन्हा आपला जुना अवतार धारण केला. म्हणजे आपल्याशी संबंधित नसलेल्या जगातल्या कुठल्याही गोष्टीवर अक्कल पाजळणं हा मूळ पेशा रोहित पवार यांचा आहे.
मला आठवतं रशिया आणि काय ते युक्रेनच्या युद्धात देखील त्याने आपलं ज्ञान पाजळलेलं होतं. असे रोहित पवार हे अचानकपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रोहित दादांचे आजोबा शरद पवार यांच्यावर का घसरले हे मला कळलेलं नाही, आणि म्हणून मी हा स्पेशली परत नावडत्या विषयावरचा व्हिडिओ बनवतोय. रोहित पवार हा माझा नावडता विषय आहे. आता ते घसरले कशावर? तर काल परवा ज्यांना रोजगार, बेरोजगारी, पाणी, शेतकऱ्यांचं पाणी, पिण्याचं पाणी, आरोग्य असल्या 17 गोष्टींबद्दल अन्नत्याग करावा असा वाटला, ते त्या सगळ्याकडे पाठ फिरून थेट आपले आजोबा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घसरलेले. तुम्हाला वाटेल घसरले म्हणजे काय? घसरले म्हणजे पिसाळलेले. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लाज लज्जा काही आहे की नाही असा सवाल रोहित पवारांनी विचारायचा. ज्या रोहित पवारांनी आमदार म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी पाठिंबा दिला होता, ते रोहित पवार आज उद्धव ठाकरे यांच्यावर का घसरलेत? महायुतीला जनतेने कौल दिला असताना महायुतीतला एक अख्खा पक्ष 56 आमदारांचा फोडून शरद पवारांनी महाविकास आघाडी नावाचं नाटक उभं केलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं आमिष दाखवून युतीतून फोडलं, युती फोडली. अशा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर रोहित दादा का घसरले? आणि घसरले असतील तर आमच्या नजरेत का आलेलं नाही? तुमच्या नजरेत आलेलं असेल, पण तुम्हाला रोहित पवारांचा अंगुली निर्देश कुठे आहे ते कळलेलं नसेल. अन्यथा मी काय म्हणतो हे तुम्हाला लगेच कळलं असतं. एक ट्विट करून, सोशल मीडियामध्ये एक पोस्ट टाकून रोहित दादांनी आपले आजोबा आणि माजी मुख्यमंत्री यांना अक्षरशः नागडं करून टाकलेलं आहे, बेइज्जत करून टाकलेलं आहे. रोहित पवार त्या सोशल मीडियातल्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, हे काय चाललंय काय? फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. आता फुटणारे आणि फोडणारे कोण? फुटणारे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले 6 खासदार हे आपला वेगळा गट करून मूळच्या पक्षातून फुटून वेगळे होतात अशी बातमी गेले 2-4 दिवस गाजते. रोहित दादा हे त्या संबंधाने बोललेले. आणि फुटणारे कोण? तर अर्थातच तुम्हाला माहिती आहे की 6 खासदार ते कोण आहेत? दिना काय ते दिना पाटील, संजय दिना पाटील, किंवा आणखीन कोण ओमराजे असतील, किंवा कोण निंबाळकर असतील, वगैरे वगैरे. ते फुटणारे. आणि फोडणारे कोण? तर अर्थातच एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस भाजप असेल. तर फुटणारे आणि फोडणारे कोण हे तुमच्या समोर ठेवतो. पण फुटणारे आणि फोडणारे यांच्या समोर आदर्श कुठचा आहे? कोणाच्या पावलावर पाऊल टाकून फुटणारे आणि फोडणारे चाललेत, ह्याकडे पण बघायला पाहिजे ना. जर फुटणं आणि फोडणं हे अश्लील गुन्हा असेल, अपराध असेल, तर त्याची सुरुवात कोणी केली तिथपर्यंत जावं लागतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुसऱ्यांचे पक्ष फोडणं, आमदार पळवणं हा उद्योग सुरू करणारा आद्य पुरुष म्हणजे शरद पवार. आणि अर्थातच ते या लाडक्या नातवाचे आजोबा आहेत, ज्यांनी अगत्याने जामखेड कर्जतला जाऊन आपल्या नातवासाठी एक विधानसभा मतदारसंघ तयार करून घेतला. ते शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुसऱ्यांचे पक्ष फोडणं, आमदार फोडणं आणि त्या योगे सत्ता बळकावणं हे परंपरा सुरू करणारे शरद पवार आहेत. तेव्हा आज त्या परंपरेचं पालन भाजप करत असेल, देवेंद्र फडणवीस करत असतील, एकनाथ शिंदे करत असतील किंवा अमित शहा करत असतील, तर लाज
ही शरद पवारांपासून सगळ्यांना वाटली पाहिजे की आपण काय करून बसलो. महाराष्ट्राच्या राजकारणाचं आपण पूर्ण वाटोळं करून टाकलं. याची लाज कोणाला वाटली पाहिजे. आज फोडाफोडी करतायत त्यांना नाही, ज्यांनी ही पक्ष फोडणं, आमदार पळवणं याचा आरंभ केला, सुरुवात केली, त्यांना पहिली लाज वाटली पाहिजे. मग हळूहळू करत त्यांना ज्यांनी अनुकरण केलं त्यांना लाज वाटत येईल. ती कदाचित एकनाथ शिंदे देवेंद्र पर्यंत पोहोचायला वेळ लागेल. पण सगळ्यात पहिली लाज कोणाची, कोणाचं वस्त्रहरण करतायत रोहित दादा, शरद पवार सोडून इतर कोण आठवतं तुम्हाला. शरद पवारांच्या पूर्वी दुसऱ्यांचे पक्ष फोडणं, आमदार पळवणं हे काम कोणी केलंय. ज्या काँग्रेस पक्षात शरद पवार होते आणि वसंतदादा हा वडीलधारा माणूस होता, त्या काँग्रेसचे 22 आमदार फोडून शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले 1978 साली. त्याला आता आणखीन 2 वर्षांनी अर्धशतकाचा कालावधी होईल. तेव्हा आपल्या आजोबाचं इतकं जुनं पाप बाहेर काढून त्याच्या इज्जतीला हात घालण्याची जी धमक दाखवली रोहित दादानी, त्यांचं कौतुक करायला लागेल. त्यामुळे फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. असं जे काय रोहित दादा म्हणतात त्याचा पहिला भाग हा शरद पवारांकडे जातो, फोडणाऱ्याकडे. आता फुटणाऱ्याकडे जाऊ. फुटणारे कोण होते. अगदी अलीकडल्या काळात महाराष्ट्रामध्ये ती जुनी परंपरा उकरून काढून जनादेश पायदळी तुडवत फुटणारे कोण होते. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंना फुटताना लाज सुद्धा नव्हती. निकाल विधानसभेचे लागल्यानंतर काही तासात उद्धव ठाकरे यांनी महायुतीला लाथ मारली, महायुती फोडली आणि ते फुटले आणि शरद पवारांच्या गळ्यात गळा घालायला गेले, मतदारांची गद्दारी केली. आता हे दोघेही लोक, हे जर रोहित दादा पवार यांच्या अत्यंत जवळचे, आपुलकीतले, आस्थेतले, भावकीतले वगैरे काय असतील, तर मग असंच वाटतं ना की रोहित दादा हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घसरलेत, त्यांचं अनुकरण करण्यावर घसरलेत. याचा अर्थ त्याची सुरुवात करणाऱ्यावर पण घसरले पाहिजेत. बरोबर आहे ना. पण ते अचानक का घसरले, एवढं डोकं फिरलंय. अर्थातच इतर वेळेला रोहित दादा पवार हे कायम डोकं फिरल्यासारखेच वागत असतात आणि त्यामुळे आता त्यांनी जे काय सोशल मीडियामध्ये पोस्ट वगैरे टाकले त्यामुळे मी चकित झालो नाही. पण मला त्यांनी आजोबावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घसरण्याचं कारण कळलं नाही. आणि लाज, लज्जा, शरम हे शब्द शोभत नाही तो रोहित दादा, तुम्हाला तरी शोभत नाही. असो, मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.